नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ व शपथविधी संपन्न झाला। विद्या विनय सभा लोणावळा संचलित गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी कौन्सिलचा पदवीदान व शपथविधी समारंभ नुकताच दिमागदार पद्धतीने संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती व मावळवार्ता फाउंडेशनचे माजी अध्यक्ष व सल्लागार समिती सदस्य जितेंद्र धीरूभाई कल्याणजी यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषवले। या पदवीदान समारंभात शाळेचे हेडबॉय, हेडगर्ल, चारी हाऊसचे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, प्रिफेक्ट्स तसेच विविध समित्यांचे प्रमुख यांना बॅचेस व स्कार्फ देऊन सन्मानित करण्यात आले। विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध उत्कृष्ट संचलन सादर केले। या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षक, कार्यकारिणीचे सदस्य, गुरुकुल हायस्कूलचे मुख्याध्यापक बयाजी खुरंगे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुष्का कानगुडे उपस्थित होते। नवनिर्वाचित हेडबॉय कुमार श्रेष पाटील व हेडगर्ल कुमारी तनिष्का स्वामी यांनी आपले विचार आणि शाळेप्रती असलेली आपली कर्तव्य व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र कल्याणजी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच मुख्याध्यापक बयाजी खुरंगे व शाळेच्या मुख्याध्यापिका अनुष्का कानगुडे यांनी देखील आपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे नियोजन व तयारी शाळेचे शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक सुरेश राठोड व पर्यवेक्षिका वंदना पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका शिवानी खिल्लारे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन पूजा परिठे यांनी केले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली। The statues and badges you wear today are not merely decoration. They represent the trust that your teacher and peers have placed in you. They are a daily reminder to act with integrity and compassion in everything you do. In search of gold, in the search of gold, we lost diamond. म्हणजे काय तर या ठिकाणी आपण गोल्ड म्हणजे अभ्यासासाठी येतो, परंतु अभ्यासाचा शोध घेत असताना आपण डायमंडला विसरता कामा नये, हिऱ्याला विसरता कामा नये। हिरे म्हणजे काय आहे तर हे संचलन आहे, खेळ आहे, इतर नृत्य, नाटक या ऍक्टिव्हिटी आहेत, यांना आपण विसरता कामा नये। अभ्यास हा जो प्रमुख ध्येय आहे ते आपल्याला सक्सेस करायचंच आहे, परंतु त्याच्याबरोबर त्याच्या विविध ऍक्टिव्हिटी आहेत, त्या विविध ऍक्टिव्हिटी आपण प्रामुख्याने त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। मुलांना एक अर्धनिमिषामध्ये हे तुलना करतोय, मी महाराष्ट्राला कमी लेखत नाही किंवा बिहारला जास्त लेखत नाही। आपल्याकडे IAS IPS जर प्रमाण पाहिलं IAS नंतर तर अख्ख्या बिहारमध्ये टोटल इंडियनच्या IAS IPS IRS मध्ये 40-43% लोक आहेत आणि महाराष्ट्राचं प्रमाण पाहिलं तर ते अत्यंत नगण्य। आपल्याला बिहारला कमी लेखायचं नाही, परंतु आपण जर मनात आणलं तर ते आपण करू शकतो। बिहारमध्ये वर्गांची स्थिती पाहिली तर ती भयंकर आहे, वर्गातील विद्यार्थ्यांची स्थिती पाहिली तर ती त्याच्यावर भयंकर आहे आणि प्रत्यक्ष शिक्षकांचं अनुभव आहे। मग महाराष्ट्रामध्ये हे सगळं आहे, वर्ग थोड्या चांगले आहेत, मुलं पालक चांगले आहेत, शिक्षक दररोज शाळेत येतात। आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे। मला आशा आहे की आपल्यासारख्या सुंदर मुलांच्या ज्ञानामुळे जर ही गोष्ट आली तर आम्ही तरी मागे राहणार नाही। Leadership is shown not by giving orders but setting an example. Your words to inspire, actions to encourage, and your character to earn respect. As you begin the journey of leadership, always remember the word of Mahatma Gandhi. Leadership that you wish to
my parents. I express my sincere appreciation for the value of leadership, discipline, and integrity acquired at home, study and school. The guidance and encouragement shape the young leaders into the responsibility in life. Dear students, if you remember truthful, hardworking, respectful, you will not only become a successful leader in the school, but also become the citizen of the nation. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की 2018 जेव्हा मी आलो होतो तर तेव्हा मला असं वाटतं विद्यार्थी पहिली दुसरी चौथी किंवा पाचवीत असतील आणि आज ते झाड असं म्हणलं की फ्रूट देतो फळ देतो किंवा चांगले फुलं देतात. आज खरोखर चांगलं फळ फूल दिसतंय कारण की हेच विद्यार्थी आज 8वी 9वी 10वी झालेले म्हणजे एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि जसं सरांनी आता सांगितलं की आता जग खूप वाढत चाललेलं आहे. मी सांगू आम्ही जेव्हा लोणावळ्यामध्ये 4 ते 5 शाळा होते मी डीसी स्कूलमध्ये शिकलो. विद्यार्थी असं काय नाही की आपल्याला शिक्षणच सगळं करू शकतो. मी शिक्षणामध्ये किंवा शिक्षणामध्ये फार हुशार होतो पण मी खेळामध्ये फार हुशार होतो बोलण्यामध्ये फार हुशार होतो. तर आमच्या शाळेमध्ये हेडबॉय आणि हेडगर्लची इलेक्शन व्हायचे मॅडम. परंतु इलेक्शन असताना असं व्हायचं की टीचरचे 5 पॉईंट असायचे. शर्ती मॅडम विद्यार्थी तुला माहीत असेल तर टीचरचे 5 पॉईंट आणि विद्यार्थ्यांचे 1च पॉईंट. आता तुम्ही विचार करा टीचर जास्त करून हुशार लोक असतो ना अभ्यासामध्ये किंवा टीचरचा मतलब फेवरेट टीचर ते टीचर त्यांना 5 पॉईंट आहे. बरोबर की नाही? ज्याला नाही बरोबर. आणि जो विद्यार्थी आपल्या बरोबर रोज खेळतो आपल्याशी बोलतो त्याला किती मार्क्स भेटतात? 1च. आता मी विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपल्याबरोबर कोण चांगला मुलगा असेल कोण आपला कॅप्टन चांगला असेल कोण आपला असेल कारण की शिक्षक जे आपले आहे ॲडव्हान्स इलेक्शनमध्ये त्याला तर काही वोट देतात नाही. तर मॅडम त्याबरोबर फर्स्ट इलेक्शन इज आवर स्कूल की आमच्या गावाला एक पहिलं इलेक्शन झालं आणि मी ॲडव्हान्ससाठी उभं होतो. आमच्याकडे 60 स्टाफ होता डीसी स्कूलमध्ये आणि एकच टीचरने मला 5 पॉईंट दिले बाकी 59 टीचरने माझ्या विरोधात दिले. म्हणजे सांगायचं होतं की त्यांना असं वाटतं की हा हुशार नाहीये. परंतु मी जेव्हा या व्यासपीठावर येतो तर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी मला त्यावेळी मला हुशार केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला एक वोट दिलं मॅडम. आणि जेव्हा 350 विद्यार्थी होते आमच्याकडे मी त्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो. म्हणजे क्वालिटी आपल्यामध्ये काय पाहिजे की आपली क्वालिटी आपण कसं वागतो कसं राहतो त्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं. बरोबर आहे ना? आता विद्यार्थी बघा आता मग तुम्ही बसले मला मी वाटते माझ्याबरोबर माझ्या भावाची मुली आली मला तरी काल सांगितलं मोठे बाबा जास्त बोलू नका आम्ही काय करतो. कारण की शाळेमध्ये जेव्हा कुठले गेस्ट जातो किंवा विद्यार्थी जेव्हा संबोधित करतो त्याला वाटतं की अरे हे आलेले गेस्ट खूप बोलतील आपण बोल होतो कारण की आम्ही तुमच्या बरोबर तसेच बोलून द्यायचे आपण. तर आता फक्त मी थोडक्यात सांगतो की जे विद्यार्थी इथे बसलेले तुम्हाला जेवढे हाऊस कॅप्टन मॉनिटर प्रिफेक्ट सगळे आवडतात ना? आवडलेत का? हा नक्की त्यांना तुम्ही सपोर्ट करणार. कसं करणार सपोर्ट तुम्ही? आता आपण एक पद्धतीने सपोर्ट करू राईट. प्रत्येकाने 2 हात वरती करायचे. 2 हात वरती करा. आता आम्ही लोकांनी त्यांना बॅग स्कार्फ सगळं लावलं ना. आता आपण म्हणतो फुलं असतं फुलं आपण फुलाने विद्यार्थ्यांचं पालकांचं किंवा पाहुण्यांना त्यांचा सत्कार करतो. आता 2 हाताने तुम्ही फुलासारखं त्यांचा सत्कार करायचा. वा वा म्हणजे तुम्हाला विद्यार्थी आवडले आणि तुम्हाला हेडबॉय हेडगर्ल प्रिफेक्ट सगळे आवडले. खूप खूप धन्यवाद. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा. साईराज सुगंधालय. प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे. शॉप नंबर 6 नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच
फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.